जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला खटला कितीचा 1976चा 1976चा। त्याची आपण थोडीशी स्टोरी बघूया तिच्या मागे झालं काय होतं। आपल्याला माहिती आहे की 1975 मध्ये आपल्या इथं राष्ट्रीय आणीबाणी लागलेली होती, नॅशनल इमर्जन्सी लागली होती। कशामुळे लावली इंदिरा गांधीजींनी यांनी की इंटरनल डिस्टर्बन्स झालाय, आतमध्ये खूप उथलापतल झाली आहे, त्याच्यामुळे आम्ही काय लावतोय राष्ट्रीय आणीबाणी लावतोय, राष्ट्रीय आणीबाणी लावतोय, राष्ट्रीय आणीबाणी लावतो आपण हे बघितलं। तर मग राष्ट्रीय आणीबाणी लागली, त्यात काय झालं की जे आपले राष्ट्रपती आपले म्हणजे त्या काळात त्या वेळेचे 1975चे राष्ट्रपती अली यांनी काय केलंय की त्यांनी आपल्या राष्ट्रपतींनी फंडामेंटल राईट सस्पेंड केले किंवा फंडामेंटल राईट स्थगित केले। कोणकोणते? तर कलम 21, 14 आणि 22 हे फंडामेंटल राईट तुमचे काय केले सस्पेंड केले, प्रत्येक व्यक्तीचे सस्पेंड केले होते। केव्हा? नॅशनल इमर्जन्सी लागली होती तेव्हा। तर मग सस्पेंड केल्यावर हे लोक गेले ना सुप्रीम कोर्ट जवळ, सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यावर आणि त्यात एक मोठी गोष्ट झाली म्हणजे मिसा ॲक्ट। कोणता ॲक्ट? मिसा ॲक्ट। मिसा म्हणजेच काय? मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट। या ॲक्टमध्ये हजारापेक्षा जास्त पॉलिटिकल लोक अटक केले होते। त्यात अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई सारख्या लोकांना अटक करण्यात आलं। आता मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी सारख्या मोठ्या पॉलिटिशियन लोकांना, राजकारणी लोकांना अटक करण्यात आलं। तर अटक करताना त्यांचं कोणतीच ट्रायल बेस झाली नाही, विदाऊट ट्रायल त्यांना अटक करण्यात आलं, विदाऊट ट्रायल त्यांना अटक करण्यात आलं। तर मग हा खटला सुप्रीम कोर्टवर गेला। तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते तेव्हा 5 लोकांचे एक बेंच बसला होता निर्णय देण्यासाठी। तर त्यात जस्टिस बेग, जस्टिस चंद्रचूड, भगवती आणि राय आणि खन्ना असे 5 लोक बसलेले। त्या 5 लोकांनी काय केलंय, त्यातल्या 4 लोकांनी म्हटलंय की हा आमच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे, जरीही बेकायदेशीर डिटेन्शन आहे तरी सुप्रीम कोर्ट काहीच करू शकत नाही। काय म्हटलं की सुप्रीम कोर्ट काहीच करू शकत नाही। तेव्हा एक त्यातले जे होते म्हणजेच काय HR खन्ना यांनी काय म्हटलंय की इमर्जन्सी लागू द्या की भूकंप येऊ द्या, जे राईट फंडामेंटल राईट आहेत, जे मूलभूत राईट आहेत ते तुम्ही कमीच करू शकत नाही। म्हणजे त्या चौघांच्या विरुद्ध एकाने मत दिलं तेव्हा हा खूप क्रिटिकल कंडिशन निर्माण झाली होती सुप्रीम कोर्टमध्ये की एक व्यक्ती म्हणतो की तुम्ही मूलभूत अधिकार म्हणजे नैसर्गिक अधिकार लोकांना कसे देऊ शकत नाही, कसे काढून घेता। आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की 4 लोकांनी काय म्हटलंय की हे जरी चुकीचं असलं तरी आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे। तर याचा निर्णय असा झाला की 44वी घटना दुरुस्ती आपल्याला बघण्यात येते आणि 44वी घटना दुरुस्तीनुसार असं म्हटलं झालं की जगात काही होऊ देत, भारतात काही होऊ देत, मूलभूत अधिकार कमी होतील नाही। त्यातले काही सस्पेंड होतात ते हे आर्टिकल 19 मधले, पण जे कामाचे आहेत, जे हिबस कॉर्पस सारखे किंवा आर्टिकल 14 झालं, आर्टिकल 20 झालं, तर हे अधिकार 21 झालं, हे अधिकार सस्पेंड होतील नाही किंवा स्थगित होतील नाही। समजले का स्टोरी? काय बघितलं आपण की हिबस कॉर्पस बघितला, बंदी प्रतिक्षेपाचा कायदा बघितला, जो कलम 32 मध्ये आपल्याला बघायला मिळतो, जो म्हणजेच काय आहे मूलभूत अधिकार। मूलभूत म्हणजेच काय? आपला ढाचा, आपलं अस्तित्व। मग अस्तित्व कसं असलं पाहिजे? तर एकदम दाणेदार असलं पाहिजे, एकदम खणखणीत। तर त्यासाठी आपल्या बाबासाहेब आंबेडकरने याला काय म्हटलंय, हा आपला आत्मा आहे, सोल ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधानाचा आत्मा असलेला आपल्याला दिसतो। मग आत्मा आहे कलम 32, कलम 226, 32 वासाठी सुप्रीम कोर्टसाठी आणि 226 साठी हायकोर्टसाठी। हे एक आदेशपत्र आहे, एक मस्त लेटर आहे, लव्ह लेटर नाही, आदेशपत्र आहे की याला सोडा, आणि सोडायचं नसेल तरी आमच्या जोड्या की कौन धरलं, बहुतून कौन अटक केले याले। तर हे अटक जे करणं असेल, जे सुप्रीम कोर्ट आपल्याला आदेश देतो, मग व्यक्तीला जर डिटेन केलं असेल तर ते डिटेन्शन आपल्याला सुप्रीम कोर्ट जवळ जावं लागतं। मग कोणा विरुद्ध करू शकतो? तर पब्लिक अथॉरिटी असो किंवा प्रायव्हेट अथॉरिटी असो, म्हणजे श्रीमंत धीरूभाई अंबानी टू सगळे आपण हिबस कॉर्पस लागू शकतो। आणि दुसरी गोष्ट कोणाबद्दल जारी करू शकत, जर सुप्रीम कोर्टनेच म्हटलं की याले पकडा रे भाऊ, त्याला करणार आहे का आपण? तर शक्यच नाही, बाप बोलेगा तो वही करना पडेगा। तर दुसरी गोष्ट म्हणजेच की याचं उदाहरण काय आहे, तर आता तुम्ही जेवढेही जर मेन्स लिहित असाल ते UPSCचे असो किंवा राज्यसेवेचे असो, त्यासाठी तुम्हाला हे उदाहरण बेस्ट राहील की ADM जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला 1976चा खटला आहे, ज्याला हिबस कॉर्पस खटला म्हणतात।
तर हिबोस कॉर्पस या खटल्यात आणीबाणीपासून डायरेक्ट 44व्या घटना दुरुस्तीपर्यंत आपल्याला लिहावं लागेल आणि हा टॉपिक मला असं वाटतं की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. असंच आपण मॅन्डेमस आणि पुढचे जेवढेही असतील ते आपण शिकणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.